हॅलो. आता मात्र सामना चालू होतोय. पहिला सामना दोन्ही संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे. पहिला चेंडू सूरज, सामना करेल पंकज. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, पण सॉरी अवंतर चेंडू. चांगले असे नावाजलेले फलंदाज आहेत पंकज. कळंबोलीमध्ये सध्या चांगलं असं नाव आहे पंकज, या पंकज सूरजीचं फलंदाजीसाठी. स्ट्राईकला येतो पंकज, नॉन स्ट्राईकला मुन्नाभाई. बघूया पुन्हा एकदा सूरज, सामना करेल पंकज. आता मात्र चांगलासा चेंडू क्लिप केलाय आणि एक धाव पूर्ण. एका धावानंतर धावसंख्या होते बिनबाद 2. आता मात्र स्ट्राईकला तो मुन्ना. आता मात्र सुंदर असा फटका, चेंडू हवेत आणि हा झेल सुटतोय. खूप महागाईत पडेल. चांगला अशा फलंदाजाची झेल सोडली आहे. पुढचा चेंडू सूरज, सामना करेल पंकज. आता मात्र पॅडवरती आदळलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते आहे. फोर्स फिटनेस या संघाला. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता मुन्ना याचा. बघूया तर किती धावा करतोय मुन्ना याला मात्र चान्स भेटलाय बॅटिंग करण्यासाठी. बॅट चेंज केले पंकज सूर्यवंशीने. बघूया पुढचा चेंडू मुन्ना. आता मात्र खूप खराब चेंडू, नो चेंडू घोषित केला अंपायरने. 4+1 अशा 5 धावा आणि फ्री हिट असेल. 5 धावा झाल्यात. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते फोर्स फिटनेस संघाची. तत्पूर्वी खूप खराब गोलंदाजी पाहायला मिळते आहे सूरज याच्याकडून. चांगला असा अनुभव आहे सूरजाला, पण आज मात्र खूप खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तीन चेंडू झाले आहेत. धावसंख्या झाली ती 9. चेंडू लवकरात लवकर घेऊन यायचा आहे, कारण आमच्या फलंदाजाला अजून सामने खेळायचे तिकडे बाहेर वाशीला खेळायला जायचं आमच्या पंकज सूर्यवंशीला. चेंडू खराब झाला असेल तर नवीन बॉल मिळेल. पहिल्या ओव्हरला फक्त. सामना चालू करायचा आहे.
नावाजलेले गोलंदाज सूरज, पण आता थोडंसं खराब चेंडू टाकताना पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईकला आहे मुन्ना. गोलंदाजी सड्डा सूरज. आता मात्र सुंदर असा फटका. काय होतं पाहूया. आणि सीमा रेषा पार षटकार. मी आधीच म्हटलं होतं की मुन्ना याची कॅच सोडणं म्हणजे भरपूर अवघड झालंय आणि मुन्नाने ते दाखवलेलं आहे. कॅच सोडल्यानंतर षटकारही लगावला. सूरज मात्र नाराज दिसताना पाहायला मिळते आपल्याला त्याच्या क्षेत्ररक्षणावरती, कारण सूरजने चांगला असा चेंडू टाकला होता आधीचा. त्या चेंडूवरती झेल सोडली आणि त्याच्यानंतर एक नो चेंडू आणि एक षटकार. अनुभवी गोलंदाज सूरज, तसाच फलंदाज ही अनुभवी मुन्ना. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू तडकवलेला चांगला असा आणि हा षटकार दिलेला आहे. तरी अंपायरने तिथं जाऊन बघायचं आहे, विचारायचं आहे. निर्णय हा चांगल्या रीतीने येईल. आणि लाईव्ह सुद्धा चालू आहे, लाईव्ह मध्ये सुद्धा दिसतंय आपल्याला. आणि षटकार. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 21. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळते सूरज याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता मुन्ना याचा. आता मात्र सुंदर असा अपरकट बघूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण गल्लीमध्ये पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नकार दिलाय मुन्ना याने. चांगली अशी फलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. चांगली अशी फलंदाजी. सूरज मात्र नाराज दिसतोय आपल्याला आपल्या क्षेत्ररक्षणावरती. पहिल्या चेंडूवरती मुन्ना याचा झेल सोडला होता, त्याच्यानंतर मुन्नाने 2 षटकार लगावले. चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मुन्ना आणि त्याला साथ देतोय पंकज सूर्यवंशी. फोर्स फिटनेस संघाची धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला फोर्स फिटनेस संघाची. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी येतो गोलंदाज पवार. चांगली अशी फलंदाजी तर पाहायला मिळाली, पण आपल्याला आता पवार साहेबांची गोलंदाजी बघायची आहे. भरपूर असा आहे या मैदानाचा अनुभव पवार यांना आहे. भरपूर असे क्रिकेट खेळलेत या मैदानावरती. तत्पूर्वी आता मात्र चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल, कारण आपला चांगला गोलंदाज मात्र महाग पडलाय सूरज. बघूया पुढचा चेंडू मुन्ना सामना करेल. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मी आधीच म्हटलं होतं भरपूर असा अनुभव असणारे हे गोलंदाज आहेत पवार. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतात आपल्या संघासाठी. आता मात्र सामना करेल तर मुन्ना. गोलंदाजी सज्ज पवार. आता मात्र सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली अशी रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये. पंकज आणि मुन्ना याच्यामध्ये चांगला असा चेंडू फेकला होता पवार साहेबांनी, पण चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती बाद झालेला खेळाडू म्हणजे मुन्ना, त्याची कॅच सोडली आणि त्याची कॅच सोडल्यानंतर मात्र चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 24. थर्ड अंपायर लेग अंपायर नाही द्या. आता अंपायर इथं कोणच नाही, इथं कॉमेंट्री धरून बसवलेत आम्हाला. सॉरी. आता मात्र 1 धाव पूर्ण आणि सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू पवार. सामना करेल पंकज. आता मात्र दांडी गोल.
दांडी गोल. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते पवार यांची. आपण पाहिलं मी आधीच म्हटलं होतं की पवार साहेबांना भरपूर असा अनुभव आहे क्रिकेटचा. खूप वर्षापासून आपल्या रोडपाली संघासाठी पण ते खेळले आहेत आणि दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केली आहे. आणि पहिला फलंदाज बाद होतोय पंकज सूर्यवंशी. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय पंकज अहिरे. चांगला असा तडाखेबाज फलंदाज. या फलंदाजांनी मात्र इथं भरपूर वेळा कारनामा केलाय. षटकार चौकार मारणारा हा खेळाडू आहे. बघूया आता कशा रीतीने फलंदाजी करेल. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या आता चांगली झालेली आहे पण आता बघूया या धावसंख्येला पुढील वाटचाल कशी घेऊन जाईल पंकज अहिरे. पंकज अहिरे आणि बाद होतोय तो पंकज सूर्यवंशी. पवार साहेबांनी चांगली अशी गोलंदाजी केली आहे. बघूया आता पुढचा चेंडू कशा रीतीने पंकज सामना करेल. आता मात्र सुंदर फटका झेल घेण्याची संधी. वा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं 4 धावा मात्र नक्कीच गेल्या असत्या या चेंडूवरती पण चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पवार साहेबांकडून. बघूया पुढचा चेंडू पवार. आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. 2 षटका समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26. बघा पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या होत्या आणि नंतरच्या षटकामध्ये 4 धावा फक्त दिल्यात पवार साहेबांनी. हा म्हणतो अनुभव आणि अशी चांगली अशी गोलंदाजी केली आहे. तर बघूया पुढचं षटक कोण टाकतंय. संघनायक मात्र सूरजकडे जाताना पाहायला मिळते. आपला विश्वासू गोलंदाज आहे सूरज पाटील. आज मात्र थोडासा खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. आपण पाहतो त्याला ग्रामीण संघामधूनही चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या घरच्या संघासाठी पण आज मात्र पहिलाच वॉर्मअप सामना असल्यामुळे जरा गोलंदाजी सज्ज होतोय सूरज पाटील. फलंदाजीसाठी आहे पंकज अहिरे. तडाके बंद फलंदाज सूरज भोईर. आता मात्र चांगला चेंडू. मी आधीच म्हटलं होतं की चांगली अशी गोलंदाजी करतो सूरज पण आज सकाळचा सामना असल्यामुळे थोडासा गडबडतोय. वॉर्मअप नाही केला त्याने आज सकाळी. सतत क्रिकेट खेळत असतो नाईट डे त्याच्यामुळे थोडंसं झोपी पूर्ण नसेल झाली त्या सूरजची. पण तत्पूर्वी पंकज अहिरे. आता मात्र सुंदर असा फटका ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलेला. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा नकार दिलाय मुन्ना याने. त्यालाही समजलं की धावसंख्या चांगली अशी झालेली आहे. सिंगल डबल वरती पण लक्ष दिलं पाहिजे. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र सामना करेल मुन्ना. ज्या मुन्नाने 2 षटकार लगावले होते. चांगला असा फटका कव्हरच्या दिशेने. 2 धावा तर सहज मिळतील आणि ह्या 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते मुन्ना याची. सिंगल डबल वरती पण लक्ष देतोय तसेच षटकार चौकारी मारतोय. पण आता मात्र सूरज हा चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते कारण मागील षटकामध्ये सूरज याने खूप खराब गोलंदाजी केली होती पण आता मात्र ती भरून काढतोय. पुन्हा एकदा सामना करेल मुन्ना. आता मात्र सुंदर असा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला. व्हाईट वॉर्कर याला असं म्हणतात. चांगला असा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती एकही धाव नाही. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या होते 29 धावा. 1 गडी बाद 29. बघूया पुढचा चेंडू. सूरज सामना करेल मुन्ना. आता मात्र लाईन बिरकळतोय थोडीफार आणि अवंतर चेंडू टाकतोय.
यावंतर धावेने धावसंख्या होते 33, एक गडी बाद 30. पुढचा चेंडू सूरज सामना करेल तो मुन्ना. आता मात्र पॅडवर टाकलेला चेंडू पॅडवर आदळतोय. मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते 31. आता मात्र स्ट्राईकला तो तडाके बंद फलंदाज पंकज आयरे. आतापर्यंत एकही षटकार पाहायला मिळाला नाही आपल्याला पंकजच्या बॅटमधून. हा खेळाडू षटकार आणि चौकारशिवाय बोलतच नाही असा हा खेळाडू आहे. फोर्स फिटनेस संघाचा नावाजलेला खेळाडू आहे. आणि अजून पॅव्हिलियन मध्ये असे बरेच खेळाडू आहेत की षटकार आणि चौकारणी फक्त बोलतात. विकी तसेच निखिल चव्हाण. आता मात्र सुंदर असा फटका चांगला असा चेंडू टाकलेला ब्लॉकहोल मध्ये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा नकार दिला पंकज आहिरे यांनी. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 32 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सूरज याची. मी म्हटलं होतं की पहिलं षटक जे टाकलं सूरज याने ते थोडंसं खराब टाकलं पण ते वॉर्मअप षटक म्हटलं जाईल कारण वॉर्मअप करून नव्हते आले सूरज. पण संघनायकाचा विश्वास होता सूरजवरती आणि चांगली अशी गोलंदाजी केली आहे सूरज याने. आता मात्र नवीन गोलंदाजाचं नाव गणेश. बघूया आता 6 चेंडूमध्ये 10-15 धावा करावी लागतील आणि या संघासमोर कारण हा संघ हा चांगला तडाखेबद्ध संघ आहे. या संघाकडे फलंदाजी ही तेवढीच चांगली आहे. धावसंख्या झाली 32 धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली अशी फलंदाजी करावी लागेल पंकज आणि मुन्ना याला. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. सामना मात्र रंगतदार होणार यात मात्र काही शंका नाहीये. गणेश गोलंदाजीसाठी सज्ज. गणेश सामना करेल पंकज. तडाखेबंद फलंदाज आहे. आतापर्यंत एकही षटकार चौकार पाहायला मिळाला नाहीये आणि हा चेंडू चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश याची. पंकज आयरेला काही चेंडू कळत नाहीये गणेश यांचा. बघूया पुढचा चेंडू टाकतोय गणेश. सामना करेल पंकज आयरे आणि हा सुंदरचा फटका लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार दिला पंकज आयरेने आणि फलंदाज बाद आउट दिलाय. आता मात्र तडाखेबंद फलंदाज आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. निखिल चव्हाण तडाखेबाज फलंदाज. फोर्स फिटनेस संघाचा विराट कोहली. चांगली अशी फलंदाजी करावी लागेल निखिल याला कारण मुन्ना याने चांगली अशी फलंदाजी केली आहे. त्याचा संघ मात्र त्याच्यावरती खुश नक्कीच असणार आहे. 2 षटकार लगावले. त्याच्यानंतर सिंगल डबल वरती पण त्यांनी ध्यान दिलं आणि चांगली अशी धावसंख्या केलेली आहे. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो निखिल चव्हाण. तडाखेबंद फलंदाज. षटकार आणि चौकाराचे बादशाह. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या करेल. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावसंख्या करतोय निखिल चव्हाण. आता मात्र बॉकल मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव होण्याचे प्रयत्नात आणि संधी सोडलेली आहे. धाव बाद झाला असता निखिल चव्हाण पण चांगली अशी रनिंग भेटून पाहायला मिळते आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गणेशाच्याकडून. 3 चेंडू मात्र चांगली अशी टाकले त्या गोलंदाजाने. त्या मात्र पंकज आहे
खूप वेळापासून मैदानावरती आहेत, पण षटकार चौकार पाहायला मिळत नाही आम्हाला. बघूया पंकज, आता मात्र चेंडू होता सीमारेषा पहार, षटकार. मी म्हटलं होतं आधीच की पंकज आयरे हा षटकाराने आणि चौकारने हा बोलतो, पण नक्कीच अक्षय साई 11 संघ, साहिल 11 संघ. आता मात्र फुटतो चेंडू, बघूया कशा रीतीने खेळतोय सूरज झेलवरती. वाह, सुंदर अशी झेल पाहायला मिळते सूरज याच्याकडून. खूप अवघड असा झेल पकडलाय सूरज याने, खूप अवघड. पंकज अरे बाद होतोय षटकार लगावल्यानंतर, तर तुझे संघ थोडासा नाराज असेल पंकज वरती. एकच षटकार, कारण त्याला सवय आहे 4-5 षटकार मारण्याची, पण आज मात्र पहिला सामना असल्यामुळे थोडासा गडबडतोय. आणि कॅप्टन आमचे स्वप्नील सांगताना थोडासा वाचला. बघूया पुढचा चेंडू, गणेश सामना करत मंगेश. आता मात्र वाह वाह, लांबच लांब षटकार. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार लगावलाय मंगेश यांनी, आणि दोन्ही स्टाईलने षटकार लगावलाय शेवटच्या चेंडूवरती. आणि संघाची धाव संख्या होते 46. 46 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे फोर्स फिटनेस या संघाची, पण बघूया गोलंदाजी कशी करतील फोर्स फिटनेस संघ. तत्पूर्वी आमचे साथी समालोचक मित्र वसईवरून आलेले रोहित नांगरे पाटील, त्यांनी आवर्जून भरपूर दिवसापासून आम्ही त्यांची वाट पाहत होतो नवी मुंबईमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी, पण आज वेळ काढून आलेले आहेत. धन्यवाद रोहित, आपण या पुढील सामन्यांची कॉमेंट्री करायची आहे. तत्पूर्वी मी समाप्ती घेतोय, धन्यवाद. हॅलो हॅलो, फोर्स फिटनेस संघाने 46 धावा करून 47 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते साहिल 11 संघासमोर. खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. पंकजाने उत्तुंग असा षटकार मारला, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मंगेश याने देखील शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला पोहोचवलं ते 46 धावापर्यंत. 46 धावा करून 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते साहिल 11 संघासमोर. पाहूया सलामीची जोडी कोण येईल साहिल 11 रोडपाली संघाची. खूपच उत्तम असं आयोजन केलेलं आहे आमचे मित्र अनिकेत पाटील यांनी. प्रथमच या ग्राउंडवरती लाईव्ह मॅचेस ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच आपण देखील पाहतो 3 तंबूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट अशा ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत. तसेच मला माझे समालोचक मित्र विकी सुचवत आहेत की या ग्राउंडवरील या सर्वात सुंदर अशा ट्रॉफ्या आहेत त्या पुरस्कृत केलेत आदिलभाई खान यांनी. त्यांचं देखील मी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. चलूया सामन्याकडे. पहिलं षटक घेऊन येतोय दत्ता एरंडे. 46 धावा करून 47 धावांचं लक्ष ठेवलंय ते साहिल 11 रोडपाली संघासमोर. सलामीची जोडी येते निखिल आणि विशाल साहिल 11 संघाकडून. आणि सलामीचा गोलंदाज फोर्स फिटनेस संघाकडून दत्ता एरंडे.
एंट्री बिंट्री घ्यायचे का? पहिला चेंडू घेऊन येतोय तो दत्ता एरंडे फोर्स फिटनेस संघाकडून. मिड ऑफला पाहतोय ते आपण पंकज सूर्यवंशी. मिड विकेटला आहेत ते रोहन. फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला आहेत ते निखिल चव्हाण. विकेट किपर आहेत पंकज अहिरे. पॉइंटला आहेत ते स्वप्नील. पहिला चेंडू पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने स्वप्नील याच्याकडून. तेवढाच सुंदर फेकी देखील. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते बिनबाद 1. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर साईल 11 रोडपाली संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. दुसरा चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर दत्ता एरंडे पाहूया. आणि हवेत उडालेला चेंडू 3 क्षेत्ररक्षक झेल खाली पाहूया. आणि झेल सुटलेला आहे सुमित यांच्याकडून. तत्पूर्वी एकच धाव पूर्ण झालेली आहे. स्ट्राईकवर येतोय तो प्रथमतः स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज विशाल. गोलंदाजीच्या मार्कवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज दत्ता एरंडे. विशाल स्ट्राईकवर येतोय. थोडस पावले अडकतायत ते गोलंदाजीच्या भोवल्यावरती. तिसरा चेंडू घेऊन येत आहे दत्ता एरंडे. खूपच सुंदर असा शॉट लॉंगांच्या दिशेने येतोय. पहिला चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 6. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. चौथा चेंडू घेऊन येतोय तो दत्ता एरंडे. विशाल याच्यासाठी पाहूया. सुंदर असा शॉट मारलेला आहे. डीप फॉरवर्डच्या डोक्यावरून षटकार. दत्ता एरंडे याने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दिलेल्या आहेत त्या 12. थोडस महागड षटक पॉवर प्लेचं. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असताना त्या संधीचा फायदा घेत आहे फलंदाज विशाल. एक क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरा क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मला वाटतंय जो झेल सुटला सुमित यांच्याकडून तो महाग पडतो की काय फोर्स फिटनेस कळंबोली या संघासाठी. सेम शॉट आणि हा देखील चौकार. लॉंग ऑन च्या दिशेने येणारा हा दुसरा चौकार. या षटकाचं पृथक्करण पाहाचाल तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती 6 धावा आणि 5व्या चेंडूवरती 4 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 16. 6वा चेंडू पाहूया. आणि सुंदर असा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे तो विशाल यांच्या बॅटमधून 6व्या चेंडूवरती. आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असेल ती साईल 11 रोडपाली या संघासाठी. पाहूया आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय. दुसरं षटक घेऊन येतोय तो मंगेश. लेफ्ट आर्म बॉलर आहे हा. लेग कट टाकण्यामध्ये माहिर असा गोलंदाज मंगेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू
स्ट्राईकवर आहे फलंदाज निखिल, तर नॉन स्ट्राईकवर आहे फलंदाज विशाल. विशाल याने 5 चेंडूचा सामना करून 19 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्रायकर एंडवर आहे तो फलंदाज निखिल, आणि पहिल्या चेंडूवरती लांबच लांब असा उत्तुंग षटकार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पटकावलेला हा षटकार मंगेशाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 26. निखिल याने दाखवून दिलेला आहे मी देखील काही कमी नाहीये. विशाल याने पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढलेल्या होत्या दत्ता एरंडे याच्या गोलंदाजीवरती. दुसरा चेंडू पाहूया, आणि खूपच सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. रनआउटची संधी, बॅकअप देखील नाहीये. खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात, 1 धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि आता स्ट्राईकवर येतोय हार्ड हिटर फलंदाज विशाल. पुढील संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय मंगेश. खूपच सुंदर असा चेंडू पटकावलेला आहे. पाहूया, सुरेख असं क्षेत्ररक्षण डीप कव्हरच्या दिशेने सोहम याच्याकडून. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत विशाल याच्या माध्यमातून. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट विशाल आणि निखिल यांच्याकडून. कोण आहे अपोजिट संघ, कोण आहे तुमचा? SS बॉईज संघ नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. SS बॉईज सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न देखील होता, पण फाईन लेगच्या दिशेने झेल सुटलेला आहे. पकडो कॅच आणि जीतो मॅच असं देखील म्हणलं जातं. छोडो कॅच हारो मॅच, हे देखील तुम्ही पाहताय. आता उत्कृष्ट लय मध्ये असलेला फलंदाज विशाल, आणि त्याचा झेल सोडलेला आहे. अतिशय सुंदर लॉलीपॉप असा झेल सोडलेला आहे. पुढील चेंडू पाहूया, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउट होते की काय, आणि धाव बाद होतोय तो विशाल. खूपच सुंदर अशा लय मध्ये होता विशाल, धावबाद झालेला आहे. सुंदर असं डीप बॅकवर्डच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते सोहम पवार यांनी. तितकंच सुरेख थ्रो आणि तितकीच चपळता दाखवलेली आहे ते पंकज आहिरे यांनी. हातात आल्या चेंडू फेकला तो गोलंदाजाच्या दिशेने, संधी सोडलेली नाही, आणि विशाल याचा रनआउटच्या सांघिक रनआउटच्या स्वरूपात विकेट पडलेला आहे. पहिला गडी बाद होतोय तो साईल 11 रोडपाली या संघाचा. तत्पूर्वी मी SS बॉईज संघाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. आपला ऑपोजिट संघ आलेला आहे, शंभूराजे संघ हजर राहिलेला आहे. पुढील चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप फॉरवर्डच्या दिशेने सुमित यांच्याकडून. थोडासा थ्रो लेट केलेला आहे. जर थ्रो थोडा अगोदर केला असता तर निखिल याचा रनआउटच्या स्वरूपात विकेट घेण्याची संधी भेटली असती. फोर्स फिटनेस कळंबोली या संघासाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33. येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतंय. शंभूराजे व SS बॉईज संघ आलेले आहेत. तरी मी रितेश दादा यांना विनंती करतो की दोन्ही संघांची नाणेफेक करून घ्यायची आहे. मी रितेश दादा यांना विनंती करतो की नाणेफेक उडवून घ्यायची आहे. शंभूराजे व SS बॉईज. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे ते SS बॉईज संघाच्या बाजूने. तरी आपला निर्णय लवकरात लवकर करवायचा आहे. तिसरं षटक घेऊन येत आहे आवी मगर. हॅट्रिक साठी 500 रुपयाची संधी आहे आवी मगर यांना गौरव पाटील यांच्याकडून. पहिला चेंडू घेऊन येत आहे तो आवी मगर. स्ट्रायकर एंडवर आहे तो सागर.
खूपच सुंदर असा प्रयत्न होता देखील स्वप्नील जाधव यांच्याकडून लॉंग ऑनच्या दिशेने, आणि हा जातो तो षटकार. थोडीशी उंची कमी पडलेली आहे ती स्वप्नील जाधव यांची. जर हा झेल पूर्ण झाला असता तर खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण, कदाचित उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचा देखील अवॉर्ड भेटला असता. पण खराब अशी गोलंदाजी आवी मगर यांच्याकडून. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावलेले आहेत ते सागर पाटील यांनी आवी मगर याच्या गोलंदाजीवरती. 10 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि षटकाराने खातं खोलणारा पहिला फलंदाज ठरतोय तो सागर पाटील, मॅन फ्रॉम रोडपाली. 3रा चेंडू पाहूया आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण सोहम पवार यांच्याकडून. जर तुम्हाला एवढ्या कमी वयामध्ये एखाद्या ग्राउंडवरती खेळण्याची संधी भेटत असेल तर तुम्ही असं क्षेत्ररक्षण करणं तुमच्याकडून अपेक्षित नाही.